साठी आपापल्याला माणूस मी नाही. शिक्षक समितीच्या विद्यार्थी शिक्षक समितीपासून मी कार्यरत आहे. गेली 62 वर्ष शिक्षकांच्या बारीक सारीक प्रश्नात मी लक्ष घालतो. एवढंच नव्हे तर अधिकारात धारेवर धरतो. त्याग आणि सेवा हा शब्द वापरला याचा अर्थ काय? तुम्ही पहिले त्याग केला पाहिजे सेवाच्या भूमिकेत. आहे का तुमची तयारी? तर तुम्ही पुढे करा. बरं, त्याग आणि सेवा करताना तुम्हाला तुमच्या व्यवसायातल्या अडचणी काय ते तुम्हाला सांगायला पाहिजे स्पष्ट. या देशाचा नागरिक म्हणून आपण जन्माला आलो त्यावेळी शिक्षणाचा हक्क आपल्याला मिळालेला आहे. आणि ह्या हक्कात काय परिस्थिती आज चालली आहे याचा अभ्यास तुम्ही केलाय काय? माझा सवाल आहे. शासनाच्या धोरणामुळे तुमची कच्छपी होत चाललेली आहे. शिक्षण खातं मोडीत निघालेलं आहे. संघटन हा तुमचा प्राण जर असेल तर जो समाज घडवणारा शिक्षक आहे त्या शिक्षकाची काय वाताहत लागलेली आहे ते कधी अभ्यासला काय? व्यासपीठ जे आहे व्यासपीठ ह्याच विचारासाठी आहे, ओळखीसाठी नाही. माझी ओळखीची गरज नाही, तशी त्यांचीही गरज नाही. त्यांच्या कर्तृत्वाची गरज आहे. माणूस वाढतो तो कर्तृत्वाने वाढतो. आता कर्तृत्वासाठी अभ्यास करावा लागतो. आज मी तुमचं स्मरणिका म्हणजे आम्हाला वाचक म्हणून दिलेलं आहे ते पुस्तक मी वर फक्त वाचलं हे ठीक आहे. मी तुमचं समितीचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राने विचार दिलेले आहेत आणि विचार दिलेली माणसं महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी पासून तो काल आजपर्यंत क्रांतीश्वर नाना पाटीलचा अभ्यास वाचा, जी बापू लाडू त्यांचा अभ्यास वाचा. त्या लोकांनी त्याग केला, लोकांना उभे केले. आजही तेच चित्र आहे, तेच चित्र आहे. चित्र बदलत चाललेलं आहे. बघा आज शिक्षणाला प्राथमिक शिक्षण शासनाने राज्य शासनाने नव्हे तर केंद्र सरकारवर ठेवून दिलेलं आहे. शिक्षणाचं मूल्य काय, उद्दिष्ट काय, त्या उद्दिष्टात सुद्धा शासनाने नव्या धोरणात बदल केलेला आहे. प्राथमिक शाळा जगल्या पाहिजे म्हणून शासन बोर्ड आता ओरडतंय, बोर्ड लावतंय कोणत्या प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षण कमी होणार नाही. अरे शाळा बंद पडल्या, शिक्षण बेकार झाले, डीएड बेकार झाले. कशामुळे झाले? अरे देशाच्या 86 मध्ये झगडा करून 82चा आंदोलन दिलेलं छेडून 86ला राजीव गांधीने हे आम्हाला दिलं शैक्षणिक धोरण. त्या धोरणात 10 कामाभूत आहेत. त्याच्यात शिक्षण हा प्राथमिक 10 कामाभूत आणि 5वी 1 ते 5 प्राथमिक आणि 5 ते 8 पूर्ण प्राथमिक आहे का तुमच्याकडे? गुरुजी शाळा 5वीच्या वर्गात यांचं कार्य होईपर्यंत माध्यमिक शाळांनी उचलून घेऊन गेले. काय आम्ही केलं? काय केलं आम्ही? कशाला आमच्या लोकप्रतिनिधी विधान परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रातून गेलेले आहेत. 3,000 रुपये जाऊन मतं घेतला ते तिथं जाऊन मोठ्या गोष्टी बोलल्या. देशाचं काय कल्याण? कशा लोक झाला? शेतकऱ्याची वाताहत झाली, विद्यार्थी बेकार झाले. अरे 22 विद्यार्थी IIT झाले, 22 विद्यार्थी जागेवर 2,500 लोकांनी अर्ज केलेला आहे. कोणाला व्यवसाय मिळणार आहे याबद्दल तुम्ही परकर जर उभे घेतला असेल तुम्ही असून नसून सारखेच. अरे शिक्षक जगवायचं आहे, माणसासाठी जगवायचं आहे. देशाचा नागरिक सुजाण नागरिक घडवायचं चित्र सांगतात, पण नागरिकांना शिक्षक कुटुंबाच्या जगात अडकला जातो. शिक्षक आहे तर काम शिक्षकांनी घ्यावे. मी एकही कुटुंबाला केस न करता मला पुरस्कार दिला उत्कृष्ट काम केलं म्हणून, पण सगळ्यात बोलू नये म्हणून. ही पद्धती तुमची नाही आहे. आणि तुम्ही लोकांचे प्रश्न सोडला. हे सगळे लोक आपण काय करतो, जे पुढारी आहेत त्यांच्या गच्छपी लागतो. पुढाऱ्याच्या गच्छपी लागू नका तर तुमचा बातापर्यंत उपयोग होईल. पण तुम्ही जे विचार घेतले आहेत ते तुम्ही शिक्षण घेतलं आहे ते ज्ञान प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे. आणि विद्यार्थी तुमचा प्रखरपणे बोलला पाहिजे, स्वच्छ बोललाय. हा चित्र बघा, हा चित्र बघा, इतक्या कोण कुठला आणि काय करतो बघा. म्हणजे स्वातंत्र्य मिळाला याचा गैरफायदा होत चाललेला आहे आणि कुठं तरी चाललंय, धर्मांधता होत चाललेली आहे आणि सगळ्यांचं वाटोळं केलं जाणार आहे. त्यामुळे सावध सुटी. माझा हा इशारा, माझं वय वर्ष 89, आजही मध्ये लढण्याची हिंमत आहे. आणि तुम्ही घरात असता रिटायर झाल्यानंतर पेन्शन तरी बघू नका, पेन्शन त्याचा माफ देईल आणि चुद्या मिळेल.
आता मी शिवतो बिंदूला गेलो तर शिवत होता आधी त्या गुरुजींचा भाग आहे. त्यांना चहा पण देत नाही मी विचार सांगतो. मी सगळं या देशात नागरिक आहे, तो कुठेही जाऊ शकतो, त्याचा अन्याय जातो. तुमच्या परवानगीची गरज काय? ही भूमिका आणि ती भूमिका तुम्ही घेतला तर तुमची संघटना वाढेल. नाहीतर प्रबोधनासाठी संघटना बोलावता आणि त्याला विचार काय देत नाही आणि वाहनाच्या सारखा आला तर 62 वर्षानंतर तर त्याचा 2 मिनिटं मला मी माझी एकदा ती सुरू झाली तर ती चालू करण्यास मी घालणार नाही. तुमच्या याचा कशाला वेळ घेऊ किंवा मला या ठिकाणी बोलावलं, आमच्या वर्गावर बोलावलं, मला काय तुम्ही कोणी बोलावलं नाही. पण माझा स्वभाव असा आहे, जिथं शिक्षक असतात तिथं मी जातो, त्यांचं आंदोलन असलं तरी जातो आणि तिथं गेल्यानंतर त्याला बोलतो हे असलं पाहिजे. आता बागायची वाढली हिशोब करताय घराकडे बसून, त्याला आता सांगा घराकडे बसून चालणार नाही. आलं पाहिजे